मागच्या वर्षी मी अक्कलकोटला गेले होते स्वामींच्या दर्शनासाठी. खरं तर तसं बघायला गेलं तर असं काही आमच्या डोक्यात नव्हतं. मी आणि माझा नवरा असंच सहज ठरवलं आदल्या दिवशी, की चल आपण जाऊया. लगेच तिकीटही मिळालं बसचं आणि आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचेपर्यंत खूप म्हणजे काय म्हणतात ना, अडथळे खूप आले. कारण आमच्या बसलाच आग लागली आणि मग आम्हाला पटकन बापरे! उतरावं लागलं. त्यात मला लागलं पायाला वगैरे, वगैरे. आणि तिथे जाईपर्यंत खूप स्ट्रगल आला. पण त्यानंतर आमचं दर्शन जे काय कमाल झालं ना, म्हणजे आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो. बरं आम्हाला आदल्या दिवशी माहीतही नव्हतं, की उद्या गुरुपौर्णिमा आहे. म्हणजे कारण मी प्रचंड शूट गर्दी. करेक्ट. कारण मी शूट करून येणार होते हं. आणि आपल्याला माहीत नसतं दिवस कोणता आहे, तारीख कोणती आहे, जेव्हा आपण 12 तास शूट करून येतो. सो अचानक ठरलं आणि गेलो. रात्री 12 वाजता बसमध्ये Instagramला, WhatsAppला जे मेसेजेस येतात हं. ना फॉरवर्ड्स, त्यातनं कळलं की अरे बापरे! उद्या गुरुपौर्णिमा आहे. आता असं झालं होतं. पण म्हटलं ठीक आहे, चल बघूया. तिथे गेलो. आम्हाला आधी हॉटेल म्हणजे राहायला निदान फ्रेश व्हायला तरी एक रूम पाहिजे असं म्हणून आम्ही शोधत होतो. 1.5-2 तास आम्ही अख्खा अक्कलकोट भटकत होतो. आम्हाला एक रूम नाही सापडली. फायनली एक माणूस म्हणाला, की माझंच एक दुसरं हं. हॉटेल आहे, तुम्ही तिथे जा आणि हे. सो तिथे आम्ही गेलो आणि एक रिक्षावाला त्यानीच आम्हाला एक रिक्षावाला दिला, की तुम्ही हं. हा तुम्हाला घेऊन जाईल असं म्हणून. कारण का ते लांब होतं हॉटेल मंदिरापासून. त्याने आम्हाला फोन केला. तो आम्हाला म्हणाला, "ताई आपण आहे ना संध्याकाळी 4-5 वाजेनंतर जाऊया. तोवर म्हणजे ऊन पण उतरलेलं असेल, सो तुम्हाला सोपं जाईल." म्हणलं, "ओके." त्यांनी आम्हाला लिटरली तुला सांगते, प्रत्येक म्हणजे अक्कलकोटमध्ये फक्त स्वामींचं हं. मंदिर नाही आहे. बरीच मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराच्या दारात नेऊन रिक्षा उभी केली आणि आम्हाला त्यांनी ॲज अ गाईड पण, की हे ह्याचं मंदिर आहे. तुम्ही इथे जा, हं. दर्शन घेऊन या, मी बाहेर थांबतो. एका पॉइंटला आम्हाला असं फील झालं, की आम्हाला स्वामीच घेऊन जातात सगळीकडे आणि जे मेन स्वामींचं वटवृक्ष जे हं, मंदिर हं, आहे, हं, हं. आम्ही अर्ध्या तासात बाहेर आलो आणि आम्ही जेव्हा सकाळी पोहोचलो होतो, तेव्हा 5.5 तास लाईन होती आणि आम्ही अर्ध्या तासात गाभाऱ्यात दर्शन घेऊन बाहेर आलोय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.